नमस्कार. आजच्या नवीन भागात सर्वांचे अगदी मनःपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच तुमच्यासाठी अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या रांगोळ्या मी घेऊन आले आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. शेवटची रांगोळी अगदी सुंदर आहे बघा. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि रोजच्या तुम्हाला उपयोगी पडतील अशा सर्व रांगोळ्या आहेत. तर आता पहिली जी आपली रांगोळी आहे बघा, आपण डॉट देऊन घेतलेले आहेत. तर इथे बरोबर डॉट द्यायचे आहेत बघा समोरासमोर. आता जे 4 डॉट आहेत त्याला आपण एक गोलाकार देणार आहोत आणि 4 डॉट आहेत त्याची आपण फुलं तयार करून घेणार आहोत बघा काडीच्या मदतीने. बघा 4 फुलं आपण तयार करून घेतलेली आहेत आणि 4 गोलाकार तयार करून घेतलेले आहेत. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी आणि कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. अगदी पटकन होणारी आहे. आता जी फुलं काढलेली आहे त्यामध्ये आपण लाल रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता मधोमध जी रिकामी जागा दिसते तिथेही आपण एक छोटंसं फूल तयार करून घेणार आहोत. आता इथेही डॉट देऊनच फूल तयार करायचं आहे बघा. लांब डॉट दिलेले आहेत आणि फूल तयार करून घेतलेलं आहे. मध्ये पिवळ्या रंगाचे डॉटसुद्धा दिलेले आहेत त्यामुळे फूल आणखी उठून दिसतं तुम्ही बघू शकता. आणि आता आपण जे गोल आकार काढलेले आहेत बघा त्या प्रत्येक गोल आकाराच्या वरती आपण आडव्या रेषा मारून घेणार आहोत. 4ही गोल आकारांच्या वरती आपण आडव्या रेषा मारून घेतलेल्या आहेत. आता त्या रेषांवरती पुन्हा आपण वरती रेषा मारून घेणार आहोत बघा. 3-3 रेषा मारायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला डॉट द्यायचे आहेत बघा. 2 रेषा मारून मध्ये आपण लाल रंगाचा डॉट दिलेला आहे आणि ज्या उरलेल्या 2 रेषा आहेत त्यावरतीही आपण हिरव्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता इथे आपले जे शुभ रंग आहे तेच वापरलेले आहेत बघा. जास्त काही वेगळे रंग वापरलेले नाहीत. रोजची रांगोळी आहे तर अगदी पटकन आपण काढत असतो. घाई गडबडीमध्ये आपल्याला रांगोळी काढायची असते तर त्यासाठी ही रांगोळी नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल. 4 कोपऱ्यांवरतीही आपण डॉट दिलेले आहेत. अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळी दाखवलेली आहे. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळीसुद्धा अगदी सोपी आहे बघा. तर इथे एक पाकळीप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे बघा. एक गोल पाकळीप्रमाणे आकार काढलेला आहे. आता त्याच्या दोन्ही बाजूला आपण रेषा काढणार आहोत. फांदीप्रमाणे फांद्या जशा फांद्या असतात त्याप्रमाणे एक आकार काढायचे आहेत. आता ह्या दोन्ही फांद्यांवरती आपण छोट्या छोट्या रेषा मारून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या रेषा मी मारून घेतलेल्या आहेत बघा. दोन्ही बाजूला 4-4 रेषा मारलेल्या आहेत बघा. दोनही फांद्यांवरती आपण रेषा मारून घेतलेल्या आहेत. त्याला एक पानांचा लूक आपण देणार आहोत. आता खालच्या बाजूला एक आपण गोलाकार काढून घेतलेला आहे आणि त्याच्या समोरसुद्धा आपण रेषा मारून घेणार आहोत. फ्रीहँड रांगोळी आहे तर बघा आपण कोणतेही आकार यामध्ये आपल्या कल्पनेला सुचतील त्याप्रमाणे आकार यामध्ये काढू शकतो. आता खालच्या बाजूला आपण 3 पाकळ्यांचं एक छोटंसं फूल तयार करून घेणार आहोत. आतल्या बाजूला ओढायचे आहेत डॉट आणि पुन्हा बाहेरच्या बाजूला ओढायचे आहेत. हिरव्या रंगाचा देठ काढलेला आहे बघा. 3ही डॉट आपण बाहेरच्या बाजूला ओढलेले आहेत. आता आपण ज्या फांद्या काढल्या होत्या त्यावरती एक ऑरेंज रंगाच्या कळीप्रमाणे आकार काढलेला आहे आणि ज्या रेषा काढलेल्या आहेत बघा त्यावरतीही छोटे छोटे डॉट दिलेले आहेत. आणि 3 ज्या रेषा आपण काढलेल्या आहेत त्यावरती लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता आपण जो गोल आकार काढलेला आहे बघा पाकळीप्रमाणे त्याच्या डोक्यावरतीही आपण एक आडवी रेष मारून छोटंसं फूल तयार करून घेणार आहोत 5 पाकळ्यांचं. जी आडवी रेष मारलेली आहे त्यावरती हिरव्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता जी पाकळीप्रमाणे आपण आकार काढलेला आहे बघा त्यामध्ये आपण लाल रंग भरलेला आहे. त्यामध्ये आपण एक छोटंसं स्वस्तिक काढून घेणार आहोत. बघा पिवळ्या रंगाने छोटंसं स्वस्तिक काढलेलं आहे तुम्ही बघू शकता. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे आणि अगदी सोपी रांगोळी आहे बघा ही आणि पटकन होणारी आहे. फायनल रांगोळी आपली रेडी आहे बघा. जे आपण लाल आणि पिवळे डॉट दिलेले आहेत ते सुद्धा कळीप्रमाणे त्यांना आकार देऊन घेतलेला आहे. दोन्ही बाजूला थोडीशी रिकामी जागा दिसते तर तिथे जांभळ्या रंगाचे डॉट देऊन त्यामध्ये सफेद रंग भरलेला आहे. फायनल रांगोळी आपली तयार आहे तुम्ही बघू शकता. आता पुढची आणि 3 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे बघा. इथे एक गुणिलेच्या चिन्हाप्रमाणे एक चिन्ह काढलेलं आहे आणि मध्येही छोट्या छोट्या रेषा काढायच्या आहेत बघा एक अधिकच्या चिन्हाप्रमाणे.
छोट्या रेषांचं एक चिन्ह काढायचं आहे. आता ज्या आपण लांब रेषा काढलेल्या आहेत त्या लांब रेषांवरती आपण एक गोलाकार तुऱ्याप्रमाणे काढून घेणार आहोत. बघा 4ही रेषांवरती गोलाकार काढलेले आहेत. आता त्याच्या बाजूला आपण फुलं तयार करून घेणार आहोत. बघा डॉट देऊन फुलं तयार करायची आहेत. बघा त्या फांदीच्या आणि जे गोलाकार आपण काढलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला डॉट द्यायचे आहेत. आता इथे 4-4 डॉट देऊन आपण फुलं तयार करून घेणार आहोत. आतल्या बाजूला सर्व रांगोळी ओढून घ्यायची आहे. बघा फुलं तयार करून घेतलेली आहेत आपण. आतल्या बाजूला सर्व रांगोळी ओढून घेतलेली आहे. आता थोडासा पिवळा आणि लाल रंग आपण त्यामध्ये भरून घेणार आहोत. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही रंग भरू शकता. आता मध्ये ज्या रेषा आहेत बघा त्यावरतीही आपण छोटे छोटे डॉट देणार आहोत. तुम्ही बघू शकता त्या 4ही रेषांवरती आपण डॉट दिलेले आहेत आणि एक 3 पाकळ्यांचं छोटंसं फूल तयार करून घ्यायचं आहे. त्यामध्येही पिवळा रंग भरून आतल्या बाजूला रांगोळी ओढून घ्यायची आहे. बघा त्यामध्ये एक लाल रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता वरतीही आपण आडव्या रेषा मारून घेणार आहोत. बघा जिथे रिकामी जागा दिसते तिथे आडव्या रेषा मारायच्या आहेत. त्यावरतीही आपण छोटी छोटी 3-3 पाकळ्यांची फुलं तयार करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता 3-3 पाकळ्यांची फुलं तयार करून घ्यायची आहेत. रांगोळी आतल्या बाजूला ओढायची आहे. बघा सोपी पद्धत आहे बघा ही फुलं तयार करण्याची. आणि त्यामध्ये आपण एक आकाशी रंगाचा डॉट दिलेला आहे. फायनल रांगोळी जवळजवळ आपली तयार झालेली आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. आता ज्या फांद्या आहेत त्यावरतीही डॉट देऊन घेतलेले आहेत बघा. त्यामुळे एक सुंदर लुक आलेला आहे रांगोळीला आणि जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसत नाही. आता पाठीमागच्या बाजूला फुलाची आपण एक हिरव्या रंगाने रेष ओढलेली आहे. पानांप्रमाणे एक लुक दिलेला आहे. फायनल रांगोळी आपली तयार आहे. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे तर उद्या गुरुवार आहे बघा. त्यानिमित्त ही रांगोळी आहे. श्रावण महिन्याचा दुसरा गुरुवार आहे उद्या. तर त्यानिमित्त दत्तगुरुचरणांची ही रांगोळी काढलेली आहे बघा. डॉट देऊनच काढायची आहे. थोडंसं प्रेस करून आकार देऊन घ्यायचा आहे बघा. दत्तगुरुचरण पादुका पण इथे काढलेल्या आहेत. सफेद रंगानेच काढलेले आहेत बघा. व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. मध्ये काळ्या रंगाचा आपण डॉट देणार आहोत. बघा मध्ये आपण काळ्या रंगाचा डॉट देणार आहोत आणि एक छोटंसं स्वस्तिकसुद्धा काढून घेणार आहोत. लाल रंगाने आपण स्वस्तिक काढलेलं आहे. दोन्हीही जे चरण पादुका आपण काढलेले आहेत त्यावरती स्वस्तिक काढलेलं आहे आणि पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. आता खालच्या बाजूला आपण एक गोलाकार काढून घेणार आहोत बघा. फांदीप्रमाणे आकार काढायचा आहे. एका बाजूला आपण छोटंसं कमळाचं फूल काढणार आहोत. बघा एका बाजूला आपण कमळ काढून घेतलेलं आहे. फांदीला पानंसुद्धा काढायची आहेत. खालीसुद्धा एक छोटंसं कमळ काढायचं आहे. बघा लांब पाकळ्यांचे हे फूल काढलेले आहे बघा. दोन्ही फुलं लांब पाकळ्यांचीच काढलेली आहे. कमळाप्रमाणे ही फुलं काढलेली आहेत. एका बाजूला आपण छोटासा दिवा काढून घेणार आहोत. आता काही वेगळी ड्रॉईंग वगैरे करायची नाही आहे बघा. अगदी सोप्या पद्धतीनेच ही सुद्धा रांगोळी दाखवलेली आहे. छोटासा दिवा काढलेला आहे बघा. दिव्याचा एक लूक दिलेला आहे. तर पूजा करत असतो आपण तर दिवा रांगोळीमध्ये काढलेला खूप शुभ मानलं जातं. तुम्ही बघू शकता फायनल रांगोळी आपली जवळजवळ तयार झालेली आहे. थोडा थोडा रंग आपण भरून घेणार आहोत. बघा सर्वच रांगोळ्या अगदी सोप्या आहेत. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर काढून बघा. अगदी सोप्या पद्धतीने रांगोळ्या दाखवलेल्या आहेत बघा. आणि डेमोसुद्धा दिलेला आहे की कशा प्रकारे रांगोळी काढलेली आहे. आता पानांमध्ये आपण थोडा थोडा हिरवा रंग भरून घेतलेला आहे बघा. आणि फुलामध्येही लाल आणि पिवळा रंगच इथे भरलेला आहे. आता ते शुभ रंग आहेत तेच ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही रंग भरू शकता. फुलाला आपल्या खालच्या बाजूला देठसुद्धा काढून घेतलेला आहे. फायनल रांगोळी आपली जवळजवळ तयार झालेली आहे. तुम्हाला जर ही रांगोळी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते बघा. आणि छोट्या छोट्या रांगोळ्या असतात रोजच्या उपयोगी पडतील अशा सर्व रांगोळ्या दाखवलेल्या असतात. तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की एकदा सान्वी आर्ट 1 या चॅनलला भेट द्या आणि बघा. तुम्हाला रोज काढण्यासाठी नक्कीच ह्या रांगोळ्या उपयोगी पडतील. तर बघा काही चुका जरी माझ्या रांगोळीमध्ये असतील तर तुम्ही मला अगदी हक्काने सांगू शकता.
बघा सर्वच रांगोळ्या अगदी सुंदर आहेत. फोटोसुद्धा शेवटी दिलेले आहेत. तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता. बघा सर्व रांगोळ्यांचे फोटो दिलेले आहेत. तर अशाच नवीन रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.